अग्निप्रदीपकीय शूलनाशक यवागू याच्यामध्ये पंचकोल सांगितलेलं आहे आणि त्याच्यात जठराग्नी प्रदीपन आणि शूलनाशक असं सांगितलेलं आहे. जिथं जिथं आम्लद्रव्य आलेलं आहे तिथं तिथं ग्रहणीचा विचार आलेला आहे. ताक जे आहे हे ग्रहणीतलं सर्वोत्तम औषध सांगितलेलं आहे. त्यामुळे यवागू बनवताना जर ताक आलेलं आहे तर ते ग्रहणीसाठी आणि पाचनासाठी आपण चांगल्याने वापरू शकतो. त्याच्यानंतरचं वाच. वातची विकारनाशक पेय. वातची विकार अतिसार या ग्रहणी में लघु पंचमूल, छोटी कटेरी, बड़ी कटेरी, सारीवन, पीठवन एवं गोखरू से सिद्ध की गई पेय का प्रयोग लाभप्रद होता है. वातच विचार करताना लघु पंचमूळाचा वापर केलेला आहे आणि सेम काढा बनवून तो काढा जो आहे तो यवागू जल स्वरूपात वापरायचा आणि 16 पट बाकीचं पाणी पण टाकायचं. पाणी टाकल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने ती यवागू तयार करायची. आता ही यवागू वातज रुग्णाला आपण देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पित्तश्लेष्म अतिसार नाशक पेय. सारीवन, वला, वरियार की जड़, बेल, पीठवन से सिद्ध की हुई और अनार से रस से खट्टी की हुई पेय पित्तश्लेष्मजन्य अतिसार रोकणे हितकार होती है. आता जिथे तिथे पहिले सांगितलं जिथे तिथे आम्लरस आहे त्याचा वापर करताना पित्ताला अनुषंगून आणि कफाला अनुषंगून विचार किंवा ग्रहणीचा विचार करून वापर करता येतो. तर इथे पण त्याच पद्धतीने वापर केलेला आहे की खट्टी पेया अतिसार रोग में हितकर है. ठीक आहे. रक्त अतिसार. रक्त अतिसार नाशक पेय. बकरी के दूध में आधा पानी मिलाकर उनमें रुबेरी, नीलकमल, नागरमोथा और पीठवन से तैयार की पेय रक्त अतिसार को नष्ट करती है. इथे नीलकमळ आलेला आहे, नुसता आलेला आहे आणि पीठवन आलेला आहे. तर हे रक्त अतिसारासाठी सेम त्याच पद्धतीने काढा वेगळा करून घेऊन त्याच्यामध्ये पेया बनवण्यासाठी तांदूळ आणि त्याच्यानंतर पाणी असं करून जोपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने ते तांदूळ शिजत नाही आणि एकदम पातळ आपल्याला पाहिजे तसं द्रवभाग त्यातून निघत नाही तोपर्यंत ते करायचं. पुढचं का आमतिसारग्नि पेय. अतिसार में अतसी और शोंठ से बनी गई पेय को अनार के रस में खट्टी करके. ठीक आहे. अतिसार जिथे आला किंवा ग्रहणी जिथे आली तिथे तिथे आम्लरस. पुन्हा इथेही सुंठ जे आहे पाचनाचं काम करते. अतिविषासारखे द्रव्य हे पाचनाचं काम करते आणि आमातिसारामध्ये ते उपयोगी येते. पुन्हा इथे आंबटपणा हा कफ जो आहे तो बाहेर काढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. मूत्रपुच्छ नाशिनी पेय. मूत्रपुच्छ नाशिनी पेय. गोखरू और छोटी कटेरी से सिद्ध पेय में फानित मिलाकर मूत्रपुच्छ रोकने देना चाहिए. फानित म्हणजे काय असते? गुळाची राब. गुळ जे आहे ना गुळाचा एक प्रकारचा आधरकच्चा जो भाग आहे त्याच्यापासून आपण पातळ म्हणजे घनावस्था न येता त्याच्या अलीकडची जी अवस्था आहे काकवी फाणीत अशा पद्धतीने ते आपण त्याच्यात टाकून आंबट गोड प्रकारची जी कारण की ऊस जो आहे हा मूत्राला सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यापासून जी तयार होणारी फाणीत आहे ती पण मूत्रपुच्छ दुरुस्त करण्यासाठी काम करते. क्रिमिग्न यवागू. वायविंग पिपारमूल शिग्रू एवं मरीच के साथ मिट्टे में तैयार तथा सज्जी खार मिश्रण यवागू कृमियों को नष्ट करती है. ही आपण बेसिकली लहान मुलांना देऊ शकतो का ते पहा. विडंग. ठीक आहे. पिंपळी मूळ, शिग्रू, त्याच्यानंतर मरीच आहे. ठीक आहे. आता आंबट करण्यासाठी पुन्हा ग्रहणीसारख्या ठिकाणी काम करायचं आहे म्हणून मठ्ठा वापरलेला आहे. त्याच्यामध्ये सज्जिक्षार टाकून मीठ न टाकता सज्जिक्षार टाकून ती यवागू मुलांना द्यायला सांगितलेली आहे. ही कृमिघ्न आहे. ठीक आहे. पुढे कृष्णशामक यवागू. मनुक्का, सारीवा, धान का लावा, पिप्पली एवं नागरमोथा से सिद्ध यवागू में शीतल होने पर मधु डालकर सेवन करने से
पिपासा दूर होता है. आता इथे कुठल्या वनस्पती आलेल्या आहे? औषधी द्रव्य आलेलं आहे, मनुकासारखे औषधी द्रव्य आलेलं आहे, बरोबर आहे, जे की थंड आहे, उष्णता कमी करतात. सारिवा आलेली आहे, ही पण थंड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तांदळाची जी लाही आहे ती आलेली आहे. आणि पुन्हा दीपन पाचनासाठी पिंपळीसारखं द्रव्य आणि नागरमोथासारखं द्रव्य आलेलं आहे. नागरमोथा पण बेसिकली जे आहे पाण्याच्या काठी येत आहे ना, जिथं पाणी जास्त आहे शेतामध्ये त्या ठिकाणी, किंवा शेत आपण पेरून झाल्यानंतर मग जेव्हा आपण सर्व धान्य काढून घेतो आणि पुन्हा जेव्हा वखरणी नांगरणी करतो त्याच्यासोबत जे कंद येतात ते सगळे मोठ्याचे आहेत. म्हणजे शेतामध्ये राहिलेल्या थंडाव्यावर त्याची वाढ होते, ते म्हणजे मोठा, ठीक आहे. तर त्याचा वापर जे आहे पाचनासाठी केला जातो आणि ते थंड पण आहे, ठीक आहे. विषग्नी यवागु सोमराज्य से सिद्ध की हुई यवागु विषनाशक होती है. सोमराजी नावाची औषधी वनस्पती आहे, त्याचा वापर यवागूमध्ये करणार. पुढे कृतनाशक यवागु सुअर के मांस रस से सिद्ध की हुई यवागु गुणमलिक होती है. आता काल आपण मी राजकुमारचा पेशंट सांगताना तिथे सांगितलं होतं की आपण काय वापरलं त्याला, डुकराचं मांस जे आहे ते सांगितलं होतं, त्याची परिस्थिती नसल्यामुळे आणि गरजही होती. त्यावेळेस ते मांसरस आणि ते यवागू स्वरूपात किंवा नुसतंच त्याला सूप म्हणून पियायला सांगितलं होतं. ते आहे भूक वाढवण्यासाठी जे आहे ते काम करत होतं. पुढचं कृषताकारक यवागु भुने हुए गवे धूक साउथ या जोरी ने बनाई हुई यवागु मधु डालकर पीने से शरीर को कृश दुबला बनाती है. गवेदूक जे आहे इथे आपण त्याला जसं जे तृणधान्य आहेत किंवा त्याला आता सध्या मिलेट्स म्हणतो आपण, मिलेट्सचं नाव खूप ऐकत असेल की गहू जसं आहे ते भ्रूणात्मक आहे, पण बाजरी, त्याच्यानंतर नाचणी, त्याच्यातही आणखी असे काही धान्य जे आहेत त्याला तुम्ही भादली म्हणतो. एकापेक्षा एक जे कमी प्रमाणात येणारे धान्य आहेत आणि जे वृक्ष आपण आहे लेखन पण करतात आणि पोषणाचं पण चांगलं काम करतात. तर त्याचा वापर करून कृषताकारक यवागू बनवता येऊ शकते. ही मिलेट्सची यवागू आहे, ठीक आहे. स्नेहनार्थ यवागु अधिक तिल और घृतयुक्त नमक के साथ तैयार की हुई यवागु स्नेहन करने वाली होती है. इसमें तिल अधिक और चावल कम पड़ते हैं. यह अर्थ बहुतिला शब्द से निकलता है. तू कधी एखाद्या वेळेस अनुभव घेतला असेल या गोष्टीचा, ज्यावेळेस आपण तिळाचं पोळी खातो किंवा तिळाचं एखादा असा लाडू खातो, त्यावेळेस ते स्नेहनासाठी तिळगुळाचे लाडू आहे, ठीक आहे. तिळगुळ आत्ता सुरू होईल ना, तिळाचा वापर इथे स्नेहनाचा विचार करून गेलेला आहे. जास्त प्रमाणात तीळ टाकून तयार केलेली यवागू, त्याच्यासोबत मीठ असलेलं जे आहे तूप असं टाकून तयार केल्यानंतर ती जी यवागू होते ती स्नेहन करते आणि पोट पण चांगलं साफ करेल आणि स्नेहन पण करेल. वृक्षणार्थ यवागू क्रूश की जड़ और आंवलों के वात में सावा का चावल डालकर पकाई गई यवागु शरीर में वृक्षता लाती है. साठीचं जे तांदूळ असते कमी दिवसात आलेला, साठीचा तांदूळ म्हणजे 60 दिवसात येणारा तांदूळ, ठीक आहे. तर तो बेसिकली पहिले सगळ्या शेतांमध्ये घेत होते. जिथं जिथं शेतामध्ये ओलावा असायचा किंवा उताराचा भाग जिथं असायचा, प्रत्येक शेतकरी समजा जुन्या काळामध्ये थोड्या प्रमाणात का होईना पण भात घ्यायचे. आता कसं व्हायलं की सिंगल एकाच धान्यावर अवलंबून, जसं सोयाबीन पेरलं तर पूर्ण सोयाबीन पेरायचं. पण ते एक 20 वर्ष अगोदर किंवा 25 वर्ष अगोदर मिश्र शेतीचा प्रकार होता. तर तेव्हा शेताच्या बांधाला वेगळी वनस्पती लावायचे, मध्यभागी वेगळी वनस्पती असायची आणि त्या शेतीवरच बरेचसे धान्य घेतले जायचे एकाच शेतीमध्ये. तर पाणी कुठंच उंच सकल भाग आहे त्याच्यानुसार पाणी जिथं साचते त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात भात घालून तो 60 दिवसात 70 दिवसात जोपर्यंत पाण्याचा निचरा तिथं होत आहे तेवढ्या दिवसात तो भात येऊन जायचा. तर तो जो भात आहे तो साठीचा तांदूळ म्हणून वापरायचे. आत्तापर्यंत मी लहान असेपर्यंत मला ते साठीचा तांदूळ आपल्या इकडे भेटत होता, पण आता हळूहळू भेटणं बंद झालं. तर पाण्याची कमतरता हा त्याच्या मागचं कारण नाही, पण
वातावरणातले बदल आणि मानसिकता की एकाच शेतामध्ये एकच धान्य घ्यायचं किंवा गव्हर्नमेंटचं त्याच्याकडे लक्ष, त्याच्यामुळे ते डिस्टर्ब झालं. नाही तर आपल्याकडे आत्तापर्यंत साठीचं तांदूळ मिळत होतं. त्याच्यानंतर इक्का पाच श्वासनाशनी दशमूल सारीवन पीठवन बृहती कंटकारी गोखरू बैल गंबारी अग्निमंत्य पाठला एवं शून्यक से पकाई गई यवागु खांसी श्वास हिचकी और कफज विकारों को दूर करती है. आता दशमूळ पाहाशील, दशमूळाचा वापर सर्व ठिकाणी आहे. वातज विकारासाठी पण दशमूळ वापरलं, आस्थापनामध्ये पण दशमूळ आलं, इथे वास्ता तिक्कामध्ये पण दशमूळचा वापर आला. तर हे वापरताना त्यांनी तिन्ही ठिकाणी खोकला, श्वास, दमा आणि तुमचं कफज विकार या सर्वांचा विचार करून तिथे ते वापरायला सांगितलेले आहे. त्यानंतर पक्वाशय शूलनाशक यवागु यम अर्थात बराबर बराबर घी एवं तेल लेकर उनमें चावल को भूनकर मध्य के साथ पकाई हुई यवागु पक्वाशय के शूल को दूर करती है. आता इथे शूल जेव्हा शब्द आलेला आहे, पक्वाशयगत शूल, तेव्हा त्यांनी यमक अर्थात त्याला घी आणि तेल असं एक कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. तर तूप जे आहे ते पित्ताला धरून आहे आणि तेल जे आहे ते वात आणि कफाला धरून आहे असं. तर मद्य जे आहे ते काय करेल की स्त्रोतोसाचा अवरोध दूर करेल. कारण मद्याचा गुण काय आहे, व्यवहारी विकासी हे त्यातले गुण आहे आणि पेनिट्रेशन पॉवर त्याच्यात जास्त आहे, कमी वेळात जास्त ठिकाणी पोहोचण्याची क्षमता आहे. म्हणून त्याबरोबर जे आहे मद्य घ्यायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढचं रेचक यवागु शाक मांस तिल और उड़द से सिद्ध यवागु पुरुष को बाहर निकलती है. बरोबर. शाक शब्द आलेला आहे, मांस आलेला आहे, तिल आहे, उडीद आहे, से सिद्ध यवागु पुरुष को बाहर निकालते है. शाक म्हणजे पोळी किंवा कुठलीही पालेभाजी असं आपण त्याला करू. शाक एक वनस्पती, जेवढ्या काही पालेभाज्या वनस्पती आहेत त्याला आपण शाकमध्ये घेऊ शकतो का, तर थोड्याफार प्रमाणात घेऊ शकतो. पण इथं अपेक्षित असतील जसं तांबडा माठ, लाल माठ, ठीक आहे, किंवा चाकवत, अशा ज्या वनस्पती आहेत ते शाकमध्ये आपण घेतो. तर शाक वर्ग जे आलेला आहे ग्रंथामध्ये त्यातल्या जे द्रव्य आहे ते वापरून सोबत मांसरस, तीळ, उडद यांनी सिद्ध केलेली यवागु जी आहे ती रेचनासाठी वापरायला सांगितलेलं. तर कालचंच परवाचाच एक पेशंट होता, मुस्लिम पेशंट आहे, तर तिचं ओव्हर ब्लिडिंग होत होतं पाईल्समधून. पाईल्समध्ये ब्लिडिंग होत असताना आपण तिला जी औषधं दिली, तिचं काही केलं तरी ब्लिडिंग थांबत नव्हतं. म्हणजे तिने 2-3 डॉक्टर बदलून झालेले आहे, बस्ती पण घेतलेला दुसरीकडे, पंचकर्मही करून घेतलेलं आहे, पण पेशंटचं ब्लिडिंग जे आहे ते थांबत नाही. तर मग तिने डॉक्टर बदलून कोणीतरी तिला इथंच पत्ता सांगितला, ती आपल्याकडे आली. तर तिला आपण तिची हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की डिलेवरी झाली आणि 2 महिन्यानंतर जे आहे तिला पाईल्सचा त्रास सुरू झाला. लहानपणी होता पाईल्सचा, पण मधल्या काळात नव्हता. मग ब्लिडिंग जेव्हा सुरू झाली तेव्हापासून ती कंटिन्यू आहे, गेल्या 2 महिन्यापासून, 2.5 महिन्यापासून. त्यावर तिला वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, औषधी दिले गेले, पण ते थांबलं नाही. मॅक्झिमम डॉक्टरांचं म्हणणं आलं की ऑपरेट करा. आपण इथं चिकित्सा देताना विचार केला, निदान जे आहे ते असं केलं की जी डिलेवरी झाली त्यानंतर जे आपण डिलेवरी स्वरूप म्हणजे बाळ जन्माला आलं त्याच्यानंतर शरीराच्या जी उष्णता वाढून गेली, आपण त्याचा विचार करून औषध दिली. तिथे मूळव्याध म्हणून औषध दिलं नाही. ठीक आहे, मूळव्याधचा विचार नाही केला, आणि कारण ते तिला आधीपासून होतं. मग आता ही उष्णता अतिरिक्त वाढलेली आहे, तिला काहीतरी मार्ग पाहिजे. मग त्यावेळेस ते रक्तप्रवाह जास्त होणं, रक्तस्राव जास्त होणं, आणि मग जे आहे तिला ते ठणका वगैरे बाकी सगळ्या गोष्टी येणं. ठीक आहे, मग त्यात मलावरोध आहे, मलावरोधामुळे उष्णता वाढलेली आहे. मग तिथे आपण मलावरोधासाठी बस्ती दिली
आणि सोबत जे आहे तिला एक वेगळं काहीतरी सांगितलं. त्याच्यामध्ये ग्रंथामध्ये एक वर्णन आलेलं आहे की बकऱ्याचं मांस जे आहे त्याला सूप स्वरूपात बनवायचं मध्यम भागातलं, आणि त्यात खूप जास्त कांदा टाकून ते खायला सांगितलेलं आहे. मग असा विचार येते की एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा वापरायला सांगितलेला आहे आणि खूप कमी प्रमाणात जे आहे ते मांस सांगितलेलं आहे. जर मळाच्या ठिकाणी मांस वापरायला सांगितलेलं आहे तर आपण काय करतो की मांसामुळे किंवा नॉनव्हेजमुळे तर कॉन्स्टिपेशन होतं ना, पण ग्रंथकाराला तिथं अपेक्षित काय की अल्प प्रमाणात तिथे जर मांस असेल ते मांसाला बल देईल आणि कांद्यासारखं एखादं द्रव्य दीपन पाचन करून जे आहे किंवा आम्लद्रव्य ग्रहणीवर काम करून तिला ती बनवायला कशी लावली तर त्याच्यामध्ये ताकाचं पाणी टाकायला लावलं किंवा दही टाकायला लावलं किंवा लोणी टाकायला लावलं. तूप न टाकता लोणी टाकून आम्लद्रव्य वापरलं आणि ते केल्यानंतर ब्लिडिंग थांबलं. जे काम 2 महिन्यात होऊ शकलं नाही ते त्यांनी एका दिवसातच 1 किंवा 2 दिवसच झाले तर त्यांचं ब्लिडिंग लगेच थांबून गेलं. म्हणजे याचा अर्थ शारीरिक उष्णता जी आहे आणि तुमच्या डिलेव्हरीनंतर आलेले जे शरीरावरचा जो ताण आहे त्यांनी मलावृत तयार केलं, शरीरामध्ये उष्णता वाढली, बाळ लहान असताना जे जागरण होते त्याच्यातून उष्णता वाढली आणि मलावृत वाढत गेलं आणि सोबत ग्रहणीवर जे आहे त्याचे इफेक्ट होत गेले. तर ती उष्णता कमी करण्यासाठी जेव्हा आपण विचार केला, आता ते कशा अनुषंगाने आले, इथे रेचकीय वागू दिलेली आहे ना, तर रेचकीय वागूमध्ये शाक वापरलेला आहे, मांस वापरलेला आहे. मांसाचा संबंध जे आहे रेचनाशी कसा असा विचार आला ना, म्हणून हे सांगण्याचं उदाहरण दिलं की जसं तीळ हे स्नेहन करत आहे, उडीद हे मांसावर चाललेलं आहे, तसं मांसही मांसावर चाललेलं आहे आणि मांसाला बल देऊन मलावरून दूर होऊ शकतो. विचार करताना बरोबर पाहते की हे सगळ्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन करणाऱ्या तर नाही आहे, पण मांसाला बल देऊन तिथल्या जागेला बल देणं आणि मग रेचक औषध वापरणं असं जर झालं तर काय होईल, मलावृत दूर होईल पूर्ण अवस्थेत. ठीक आहे, तर इथे ते विचार केलेला. पुढं ग्राह्य वागू जामुन की गुठली आम खट्टे. आता याच्या एक्झॅक्टली उलट आहे. दोन्ही तू पाहशील आतापर्यंत ज्या यवागूचं वर्णन केलेलं आहे, एकीकडे कृशता नाशक यवागू आहे, दुसरीकडे कृशताकारक आहे, स्नेहन आहे तर रुक्षण आहे, एका श्वासासाठी आहे तर पक्वाशय शूलासाठी आलेला आहे, रेचन आहे तर आता ग्राही आहे. ठीक आहे, ग्राहीमध्ये काय, ग्राही या शब्दाचाच अर्थ कषाय रसात्मक द्रव्य आहे. आपल्याला एखादी गोष्ट ग्रहण करायची आहे तर ती धरून ठेवायची असेल तर त्याला कषाय रसाची आवश्यकता आहे. तर इथे जामुन की गुठली असा शब्द आलेला आहे. आम खट्टे कैथ का गुदा बिल्व से विधिवत बनाई गई यवागू मल को बांधने का काम करती है. ठीक आहे, तुरट रसात्मक द्रव्य आहे, बिल्वासारखं पण आहे, तुमच्या आंब्यासारखं पण आहे तुरट, त्याच्यानंतर जो तुमचा कवट आहे ते पण कपित्त पण तिथं तुरट आहे, बेल पण आहे. हे सगळ्या जे आहे अतिमलसार जे होत आहे, निस्सरण होत आहे किंवा अतिसारण होत आहे त्याला अवरोध करण्यासाठी तिथे वर्णन आहे. आता एक्झॅक्टली या दोन्ही कंडिशनच्या विरुद्ध, जिथे मलाला भेदन करायचं आहे, मलावरोध पण नाही आहे पण मल जे आहे ते अडकून आहे, तर त्याला काढून टाकण्यासाठी एक भेदन द्रव्य शस्त्र असलं पाहिजे किंवा औषध असलं पाहिजे, त्याच्यासाठी भेदन यवागू आहे. तर भेदन हे कार्य एक्झॅक्टली कोण करेल, तर तिथं क्षार असतील, उष्ण तीक्ष्ण औषध असतील. ठीक आहे, यवक्षार, चित्रक, हिंगू आणि एक आम्लद्रव्य वापरलेलं आहे, आम्लवेतस. पुढचं वातानुलोमन यवागू अरे पिपरा मूल एवं विश्व से बनी यवागू वायु का अनुलोमन करती है. बरोबर आहे. इथे काय वातानुलोमन जिथं आहे तिथं अभय आलेली आहे, पिंपळी आलेली आहे. काय झालं रे, ते फेकू नको, ते घासायचं. त्याच्यात अभया वापरलेली आहे. अभया जी आहे ते अनुलोमन करणारी आहे. ठीक आहे, पिंपळी मूळ जे आहे अग्निवर्धन आहे आणि विश्व जे आहे स्निग्ध आहे, तर ती वाताचं अनुलोमन करेल. विश्व म्हणजे सुंठ. नंतर घृतजन्य उपद्रव शामक यवागू तक्र
से बनी ये वाहु घृत के अजीर्ण से होने वाले उपद्रवों को शांत करती है. आता बरेचदा पाहशील आपण पुरणपोळीसोबत कढी खातो है ना. तर कढी काय ताकापासून बनलेली आहे. ताकापासून बनलेली गोष्ट जी आहे तुपाचा आलेला अजीर्ण दूर करते. घृतजन्य उपद्रव म्हणजे आपल्या आहाराची स्ट्रक्चरच तसं बनवलेलं आहे की आपण जेव्हा अशा गोष्टी खात आहे त्यासोबत काय करतो आंबट कढी किंवा सार आमसुलाचं सार किंवा आमसूल टाकून ती गोष्ट आंबटपणा करून अनुलोमन झालं पाहिजे असं त्याच्या मागचा उद्देश. तैल व्यापक शामक एवागु तक्र और तिल की खली से सिद्ध की गई यवागु तैल के अजीर्ण से उत्पन्न उपद्रव को शांत करती है. आता इथं खूप चांगलं वर्णन आहे आपल्या कामाची गोष्ट आहे की तेल व्यापक शामके बाबू. आत्ता सध्या काय आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आहारामध्ये सगळ्यात जे चुकीची गोष्ट आहे ती तेल आहे. मग आपण ही जी यवागू आहे ही प्रत्येक पेशंटला देऊ शकतो. ताक तिळाचं जे हे आहे पिन्याक म्हणजे ज्याला आपण तेल काढून घेतल्यानंतर जी खळी येते ती त्यात टाकून सोबत यवागू तयार करायला सांगितलेली आहे. ती अजीर्ण पण दुरुस्त करते आणि त्याच्यानंतर तुमचे तेलाचे उपद्रव पण शांत करते. आता सगळ्यात जास्त तेलकट खाण्याचा प्रकार चालू आहे आणि सगळे तेल जे आहे ते टॉक्झिक होतात कारण की डीप फ्राईड आहेत. एकाच तेलात तुम्ही कुठे जाते तेल एक अशी वस्तू आहे की जी महाग आहे. ठीक आहे. तूप वस्तू महाग आहे. मग महागाच्या गोष्टीमध्ये पर्याय काय निवडलं जाते की त्याच्यामध्ये एक तर मिसळ होते किंवा मग त्याचा पर्याय म्हणून दुसरं द्रव्य वापरलं जातं. ठीक आहे. तर तिथं आपल्याला जर खूप चांगल्या पद्धतीनं वर्क करायचं असेल तर अशा पद्धतीची येवागू आपण रुग्णाला पिण्यासाठी जेवणात जर दिली किंवा सकाळी उठल्याबरोबर ही पियायची आहे. मग तेलाचे दोष पण जातील आणि कोलेस्ट्रॉल सारख्या आजारामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे एका वस्तूवरून आपण दुसरीकडे जाऊ शकतो की आता कोलेस्ट्रॉल किंवा HDL शरीरामध्ये जे डिस्टर्ब होत आहे आणि त्याच्यामुळे BP सारख्या पेशंटचे प्रमाण वाढत आहे तर तिथे याचा वापर करू शकतो. तक्र आहे, तिळाची खळी आहे आणि सिद्ध केलेली यवागू आहे. ठीक आहे. पुढचं तुझ्या घरात BPचा कोणी पेशंट आहे का? सीझर्सचे सर्व दोघांना पण माझे भाई आणि भाऊ आहे ना त्यांना झटके वगैरे येतात. कन्व्हल्जन्स त्यांना आपण तिथे पाहू काय करतात. कन्व्हल्जन्सची ट्रीटमेंट खूप चांगल्याने देत आहेत. पेशंटनी फॉलोअप दिलं पाहिजे. तर माझ्याकडे एक पेशंट होती मस्के म्हणून तिचं लग्न पण झालं आता. तिचं 10व्या वर्गापासून ती माझ्याकडे असायची. तर तिला कन्व्हल्जन होते आणि अँटीकन्व्हल्जन ड्रग पण चालू होते. एपिलेप्टिक ड्रग जे आहे ते चालू होते. आम्ही 1 वर्ष ट्रीटमेंट केल्यानंतर तिला नंतर कधीही जवळपास कधीच त्याच्यानंतर आले नाही. आता तिचं लग्नही झालं, मुलगाही झाला तिला आणि तेव्हापासून साधारण त्याला 7-1 वर्ष झाले असते. त्याच्यानंतर कधी घटली. त्याच्यानंतर तिने तिच्या बहिणीला तिचे आणखी कोणीतरी एक नातेवाईक होती तिला जे कन्व्हल्जन्सशी संबंधितच पेशंट होते किंवा इपिलेप्टिक अपस्माराचे पेशंट होते त्यांना पाठवलं. ते पण पेशंट तसेच फॉलोअप द्यावं लागेल. एक 4-6 महिने जर पेशंटनी फॉलोअप दिला आणि ती संप्राप्ती जर बंद करू शकलो तर ती जी गोळी चालू असेल ती पण बंद करता येते. आपल्याला पंचकर्म करावं लागतंय, सांगितलेलं ऐकावं लागतं. त्या गोष्टी जर पेशंट करू शकला तर ते होतं. पाहू आपण आले त्यांना सांग. भावाला खूप जास्त सख्खा भाऊ दोघाला पण माझ्या बाबाला होते ना. हां त्याच्यामुळे यांच्या दोघाला पण मला नाही. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. तर त्यांना पाहू आपण. ते जर करत असतील त्यांना देता येते. फक्त फॉलोअप द्यावं लागेल कारण काय असा आजार नाही आहे की एकदमच औषध दिलं आणि लगेच बरं झालं. जसजसं ते आजार पुढे आपल्याला कळत जाते तसं औषध आणखी लागू पडते आणि नंतर जे आहे आपल्याला त्याच्यावर कमांड येते की नाही पेशंटला पुन्हा कन्व्हल्जन येत नाहीत. आमच्या म्हणजे घरचेच पेशंट होते तर डॉक्टरांनी त्यांना लाईफ टाईम कन्व्हल्जनसाठी ट्रीटमेंट ठेवली होती आणि ते औषधं काय नंतर पेशंट त्यात सुस्त व्हायला लागतो. त्याच्यात ड्राउझी राहतो, डोळ्यावर एक ताण असतो आणि असं वाटतं की आत्ताच झोपेतून उठले है ना आणि उत्साह नसतो त्या पेशंटला. म्हणजे ती गोळी चालू असल्यामुळेच ते होतं. बरं नुसतं जर पेशंटचे कन्व्हल्जनवाला पेशंट असेल आणि ते गोळी चालू असताना त्यांना कन्व्हल्जन येतं. फक्त ॲपिसोडिक नसते तर टाईम पिरियड थोडासा बांधलेला असतो एवढाच होते. फक्त पेशंटला एक बाइंडिंग म्हणून ते दिलं जातं पण ते काही ॲज अ ट्रीटमेंट नसतं.
आयुर्वेदामध्ये त्याचं बेसिक जे दोष आहेत ते ओळखून जर आपण औषधं दिले आणि अवस्था ओळखून दिली तर एक 6 महिने ते वर्षभरात पेशंट पूर्ण बरा होतो आणि नंतर त्याला कन्व्हर्जन येत पण नाही. आमच्या घरच्या पेशंटचं आता जवळपास अँटीकन्व्हर्जन ड्रग्स सोडून एक 7 ते 8 वर्ष झाले, त्यांना कधीही काही नाही आहे. म्हणजे त्यांना डॉक्टरांनी तर मला असं सांगितलं होतं की तुम्हाला हे लाईफ टाईम ठेवावं लागेल आणि हे जर तुम्ही एक दिवसही बंद केलं तर त्यांना दुसऱ्या दिवशी कन्व्हर्जन येईल. पण आपले पंचकर्मातले ट्रीटमेंट आणि औषध असं कंटिन्यू एक 6 महिने वर्षभर दिल्यानंतर त्यांना कधीच ते आलं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस मध्ये ते जाणवलं की एकदा समजा मला आठवतं काम करताना त्यांना जाणवलं होतं, त्याच्यानंतर जे आहे त्यानंतर कधीच नाही. एकदम माइल्ड लेवलला ते कन्व्हर्जन्स होत आहे. नंतर असं झालं की आता 10 ते 12 वर्ष झाले, 8 ते 10 वर्ष झाले, पुन्हा कधीच येत नाही. पेशंटने फक्त फॉलोअप दिलं पाहिजे. फॉलोअप नाही दिला तर मग आपल्याला त्या औषधाचं डिस्टर्बन्स कळत नाही किंवा औषधमध्ये कुठे काम करणं बंद केलं ते कळत नाही. सुरुवातीला एकदा औषध लागू पडल्यानंतर ती औषध कंटिन्यू घेणं हेच त्या पेशंटचं बरं होण्याचं एक चांगलं फॉर्म्युला आहे. पुढचं वाच. विषमज्वरग्नि वागु गौ के मांसरस से सिद्ध की गई हुई और खट्टे अनार से रस से खट्टी की गई यवाहू विषमज्वर को नष्ट करते. आता विषमज्वराचा आणि मांसरसामध्ये गौ मांसरस असं सांगितलेलं आहे, गौय मांसरस. आपल्या आयुर्वेदामध्ये प्रत्येक वस्तू जी आहे ती औषध स्वरूपात वापरली जाऊ शकते असं आहे. नास्ती द्रव्य विना औषधात असं जे म्हटलेलं आहे ते इथे लक्षात येते की गाईच्या मांसाचा पण वापर केलेला आहे विषमज्वरामध्ये. तर तिथं ते त्या काळात आज जेवढी धार्मिकता कट्टरता होती त्या काळात तेवढी नसेल. ठीक आहे, त्यावेळेस औषध स्वरूप म्हणून प्रत्येक गोष्टीचा वापर ग्रंथकारांना अपेक्षित होता. त्यामुळे ते असं कुठेच वर्णन करत नाही की कुठल्या तरी एखाद्या धर्माचा विचार करून किंवा एखाद्या धर्म काय मान्यता मान्यतेचा विचार करून औषधाचा तिथं बॅरियर ठेवलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपण हिंदू धर्मातले आहोत तरीही गोमांसाचं वर्णन ग्रंथात दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ते ब्रॉड विचार करणारे ऋषीमुनी होते. ते इतकं बेसिक स्ट्रक्चरला हे करत नव्हते की औषध आहे. ठीक आहे, आणि जात धर्म ह्या सगळ्या गोष्टी बाजूला, पहिले पेशंट महत्त्वाचा आहे. तर तिथं त्यांनी जे आहे गोमांसाचं वर्णन केलेलं आहे. त्यात ते बाकीच्या गोष्टी विषमज्वरासारख्या कंडिशनमध्ये ते वापरायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कंठरोगनाशक वागु जव को घी तेल से सम्मिश्रण में भूनकर पिप्पली तथा आंवला के साथ पकाई हुई यवागु कंठ के रोग में शांत करती. कंठरोगामध्ये ते सांगितलेलं आहे. शीर्ष्णपीड़न शामक यवागु मुर्गे की मांसरस से बनाई गई यवागु वीर्य मार्ग की पीड़ा को दूर करती है. तू पाहत असेल कॉमनली खेडेगावामध्ये किंवा आपण नॉनव्हेजमध्ये जे आहे ते मोस्टली प्रिफर करतात ते कोंबड्याचं मांस. ठीक आहे, एक कोंबड्याचं मांस करतात, दुसरं मोस्टली जे चांगलं याने यूज होते ते अजामास होते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या मांसाचा वापर केलेला आहे. ससा खाल्ला जातो, मोर खाल्ल्या जाते. ठीक आहे, तर वेगवेगळ्या ज्या प्राण्याचा वापर आहे, हरण पण खाल्ला जाते. पण कॉमनली खूप जास्त वापर मोठ्या प्रमाणात कशाचा होतो, एक तर कोंबड्याचं मांस होतं किंवा अजामास होतं. मग हेच का वापरलं जातं त्याचं वर्णन या ठिकाणी आहे. इथे जाणवते की याच ठिकाणी नाही, आहाराच्या इतर ठिकाणी पण अजामासाचा वापर केलेला आहे. आणि त्याचं असं ग्रंथकाराचं असं म्हणणं आहे की मानवाच्या शरीरासोबत साधर्म्य असलेलं मांस कुठलं असेल तर ते अजामास आहे, आणि शरीराच्या धातूवर कार्य करणारं मांस कुठलं असेल तर ते कोंबड्याचं मांस आहे. ते पण वापरताना त्यांनी कशा पद्धतीने वापरायला पाहिजे, कुठलं खायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं मांस त्यातलं घेतलं पाहिजे, सिलेक्शन ऑफ जे तिथलं हे आहे, त्यांना जे द्रव्य वापरायचं आहे किंवा अन्न म्हणून वापरायचं आहे, कुठल्या भागाचं वापरायचं आहे याचं सुद्धा वर्णन ग्रंथकारांनी दिलेलं आहे. म्हणजे असं जर असतं की बाबा फक्त व्हेजिटेरियनच ग्रंथ असतात, तसं नाही आहे. नॉनव्हेजचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ ते पण औषध स्वरूपात वापरलेलं आहे. फक्त गृहिणीला कुठलं बल
अपेक्षित आहे, कुठल्या पद्धतीनं ते करायचं आहे, त्याच्यामध्ये औषधं काय टाकायचे आहे किंवा मसाले कुठले टाकायचे याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. तशा पद्धतीने ते वर्णन आहे. ठीक आहे ना. वाजीकरण येवागू उड़द की दाल तथा घी और दुग्ध के साथ बनाई हुई येवागू वृक्ष वाजीकरण होती है. वाजीकरणाचं वर्णन आहे उडीद आणि डाळ, तूप आणि दूध असं मिळून ते येवागू बनवलेले आहे. ठीक आहे. मदहर येवागू पोई के शाख और दधी के साथ पकाई हुई येवागू मधुरोग को दूर करती है. मला त्यामध्ये पण याचं वर्णन आहे. पुढचा क्षुधानाशक येवागू अपामार्ग चिंचिड़ी के बीज दुग्ध और गोह के मांसरस से बनाई गई येवागू भूख को नष्ट करती है. बरोबर. गोह, गोह म्हणजे ते एक बिलाशय प्राणी आहे त्याच्याबद्दल आहे. ससाही असू शकतो किंवा जो जंगली ससा आहे त्याचं एक मांस असेल. ठीक आहे, पाहावं लागेल काय ते. अपामार्ग तर माहिती आहे. अपामार्गाचे बीज जे आहे ते भूक तसे कमी करताना अध्यात्माच्या याच्यात ते वर्णन आहे की नुसते बीज खाऊनही भूक कमी करता येते, वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. अशा प्रकारे आपला दुसरा अध्याय जे आहे भेषज अपामार्ग तंडुली भेषज चतुष्क सर्व वर्णन इथे त्याचा आलेला आहे. शेवटचे 2 श्लोक आहे ते वाचून घ्या. उपसंहार. इस प्रकार इस अध्याय में इन 18 प्रकार की येवागुओं का वर्णन किया गया है और पंचकर्म मन विरेचन स्थापन अनुवासन और नस्य में प्रयोगी औषध द्रव्यों को संक्षेप में कहा गया है. ठीक आहे. तर अग्निदीपणासाठी ते वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळ्या 18 प्रकारच्या येवागू या आत्ताच्या अध्यायामध्ये आपल्या वाचनात आलं. तर या येवागूचा प्रत्यक्ष वापर आपण रुग्णामध्ये करू शकतो. आज एक येवागू करून पहा. ठीक आहे. कुठली तरी एक येवागू पहा आणि ती घरच्यांना ते पण देऊन पहा. म्हणजे काय ते प्रॅक्टिकली तुला ते करताना त्याचा इफेक्ट काय ते समजतं. ठीक आहे. स्टॉप करू.